नमस्ते. आपण पाहत आहात ग्रामविकास ई सेवा चॅनल. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी महत्त्वाची सूचना. आपण ग्रामविकास ई सेवा चॅनलला सबस्क्राईब केलेले नसल्यास सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून दररोज नवीन विषयांचे व्हिडिओ माहिती मिळवणे सोपे होईल. तर आज आपण शिकणार आहोत 7व्या वेतन आयोगाचे पे फिक्सेशन जे सॉफ्टवेअर आहे ते कसे आपण वापरावे याबाबतचा हा व्हिडिओ असणार आहे. तर बघूया. होम टॅबवर आपण आलेलो आहोत. यातही इतर सॉफ्टवेअर मध्ये जी सर्वसाधारण सूचना असते त्याचप्रमाणे इथे पण तीच सूचना आहे. ज्या ठिकाणी पिवळा रंग आहे त्याच ठिकाणी माहिती भरायची आहे. उर्वरित ठिकाणी माहिती ऑटोमॅटिक कॅल्क्युलेट होत असते. त्यामुळे फक्त आणि फक्त पिवळ्याच ठिकाणी आपण माहिती भरायची आहे. आपण इथे एक BC आता इथे आपण संबंधिताचा हुद्दा सिलेक्ट करून घ्यायचा आहे. कार्यालयाचे नाव डाऊन एरो दिलेला आहे. डाऊन एरोचा आपण उपयोग करून इथे सुद्धा डाऊन एरो दिलेला आहे. जिल्हा आपल्याला आपल्या हाताने बदल करून घ्यायचा आहे. इथे विद्यमान 6व्या वेतन आयोगानुसार वेतन श्रेणी आपण याच्यामध्ये निवडायची आहे. ग्रामविकास अधिकारी असल्यामुळे आपण 3500 घेऊया. बघा, पदोन्नतीपूर्वी ह्या सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिक कॅल्क्युलेट होत आहेत. 1/16चं त्यांचं वेतन, त्यावरचं इन्क्रिमेंट, ह्या सर्व गोष्टी इथे कॅल्क्युलेट होणार आहे. तर त्यासाठी आपल्याला 1/16 रोजीचं जे मूळ वेतन आहे 5620 आपण इथे टाकू. बघा, त्यानुसार आपल्या सर्व गोष्टी ओल्ड इन्क्रिमेंट इथे बदलणार आहे आणि त्यानुसार बघा 1/7/16चं इथे बदल झालेले आहेत. इथे आपल्याला बदल करण्याची आवश्यकता नाहीये. इथे ऑटोमॅटिकली कॅल्क्युलेट झालेलं आहे. आता जर का हे NPS असतील तर यस म्हणायचं आहे आणि ज्याला GPF लागू असेल त्यांनी नो म्हणायचं आहे. तर घर भाडे भत्ता साठी आपण जो काही आपला XYZ वर्गीकरण आहे त्यानुसार आपण इथे निवडायचं आहे. तर कोणत्या तारखेपासून तर कोणत्या तारखेपर्यंतच आपण फरक कॅल्क्युलेट करणार आहोत. 1/16 ते 31/12/18 या दरम्यानचा आपण फरक यामध्ये कॅल्क्युलेट करणार आहोत. तर बघा, एवढीच आपल्याला माहिती यामध्ये भरायची होती. आता एवढ्याच माहितीच्या आधारे आपलं पे फिक्सेशन 7व्या वेतन आयोगाचं आपल्याला रेडी स्वरूपात मिळेल. तर बघा, आपण बघू. अशा पद्धतीने रेडी स्वरूपात पे फिक्सेशनचा तक्ता तयार झालेला आहे. त्यानंतर त्यांचा ऑप्शन फॉर्म याच्यामध्ये तयार झालेला आहे. त्यानंतर डिक्लेरेशन फॉर्म ऑटोमॅटिकली तयार झालेला आहे. त्यानंतर जी काही फरकाची रक्कम आपल्याला कॅल्क्युलेट करायची होती त्या फरकाच्या एक स्टेटमेंट आपल्याला इथे समोर दिसत आहे. तसे हे एक्सेल सॉफ्टवेअर आपल्याला मिळवण्यासाठी आपण ग्रामविकास
eSeva.com या वेबसाईटवर आपण भेट द्यायची आहे. भेट दिल्यानंतर आपल्याला ह्या वेबसाईटवर तंत्रज्ञान व शिक्षण ह्या टॅबवर क्लिक केल्यानंतर एक्सेल फॉर्म्युला या टॅबवर आपण क्लिक करायचं आहे आणि स्क्रॉल करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे वरच तुम्हाला एक्सेल मधील 7 पेजचा जे सॉफ्टवेअर आपण बनवलेलं आहे ते आपल्याला इथे उपलब्ध होईल. सदर वेबसाईटची जी लिंक आहे ती आपण डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहोत. डिस्क्रिप्शन मधून आपण वेबसाईटला भेट द्यावी. वेबसाईट सुरू झाल्यानंतर त्या वेबसाईटवरून आपण ही एक्सेल शीट डाउनलोड करू शकता. या व्यतिरिक्तही ग्रामविकास ई सेवा ह्या वेबसाईटवर सर्व विभागांचे सेवाविषयक, लेखाविषयक जे काही शासन निर्णय आहेत ते आपल्याला विषयनिहाय या वेबसाईटवर उपलब्ध आहेत. तर आपण ह्या वेबसाईटवरून आपल्याला आवश्यक त्या विषयाचा शासन निर्णय आपण डाउनलोड करून घेऊ शकता. तसंच बघा, ह्या सर्च बार मध्ये सुद्धा आपण विषयाचं नाव टाईप केल्यानंतर आपण तो विषय आपल्या समोर येईल आणि त्या विषयांचे शासन निर्णय आपल्याला डाउनलोड करता येऊ शकतात. तर आजचा व्हिडिओ आणि व्हिडिओचा विषय आपणास कसा वाटला याबाबत कमेंट मध्ये आपला मत नोंदवावे. अशाच नवनवीन माहितीसाठी व व्हिडिओसाठी तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास त्याला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. ग्रामविकास ई सेवा टीमतर्फे आपले खूप खूप आभार. धन्यवाद.